नमस्कार। आज आषाढ शुक्ल चतुर्थी शके 1935 विनायक चतुर्थी सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाण्यामध्ये जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, मासुंदा तलाव वाहू लागला। जनतेच्या विरोधामुळे जनता दरबार गुंडाळण्याची पालकमंत्र्यांवर वेळ आणि सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। गेले 2-3 दिवस ठाण्यात पावसाची संततधार सुरूच असून आज सकाळपासून पावसानं ठाण्याला झोडपून काढलंय। सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाण्यात 114 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। ठाणे शहरातील कित्येक रस्त्यांवर गुडघ्याच्या वर पाणी साचलं होतं। या पाण्यात वाहनं अडकून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा अनुभव येत होता। ठाण्यामध्ये सकाळपासूनच पावसानं झोडपायला सुरुवात केली होती। जोरदार वाऱ्यासह झालेल्या या पावसानं सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं। सकाळी 8 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत म्हणजे अवघ्या 3 तासात 88 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर 11 पासून 2 वाजेपर्यंत 3 तासात 19 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। त्यानंतर मात्र पावसाचा जोर काहीसा कमी झाला, पण या पावसानं वंदना चित्रपटगृह, महाराष्ट्र विद्यालय, राम मारुती क्रॉस रोड, नामदेववाडी, कापूरबावडी, चेक नाका, बाळकुम अशा विविध भागात पाणी साचलं होतं। या पाण्यामध्ये वाहनं अडकत असल्यामुळे या सर्व परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी दिसत होती। या जोरदार पावसात फारशी हानी कुठेही झाली नाही। नाले दुथडी भरून वाहत असल्याचं दिसत होतं। मात्र कापूरबावडी इथे एका नाल्याची भिंत पडली, तर पाटीलवाडीमध्ये नाल्याजवळ राहणाऱ्या अनेकांच्या घरात पाणी शिरलं होतं। या पावसामुळे रेल्वेची उपनगरीय सेवाही विस्कळीत झाली होती। सकाळच्या सुमारास ठाण्याहून कल्याणकडे जाणारी उपनगरीय सेवा ठप्प झाली होती, तर कल्याणकडून मुंबईकडे येणारी उपनगरीय सेवा विस्कळीत झाली होती। मुंब्रा रेल्वे स्थानकात पाणी साचल्यामुळे कळवा ते मुंब्रा धीम्या गतीच्या मार्गावरील वाहतूक बंद होती। ही वाहतूक जलद मार्गावरून वळवण्यात आली होती। शहराबरोबरच जिल्ह्यामध्येही पावसानं जोरदार हजेरी लावली होती। पालघर मालवण रस्ता पावसामुळे बंद करण्यात आला होता। ठाणे शहरामध्ये आतापर्यंत 1890 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून गेल्या वर्षी याच कालावधीत अवघा 854 मिलीमीटर पाऊस झाला होता। त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 1000 मिलीमीटर अधिक पावसाची नोंद झाली। जिल्ह्यामध्ये गेले 2 दिवस होत असलेल्या संततधारेमुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली। जिल्ह्यातील विविध धरणांमध्ये गेल्या आठवड्यात सरासरी 65% पाण्याचा साठा होता। मात्र या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा सरासरी 75%च्या वर गेलाय। जिल्ह्यातील धामणी, कवडास, भातसा, वांद्री, मोडकसागर, तानसा आणि बारवी या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात चांगलाच पाऊस झालाय। धामणी आणि कवडास क्षेत्राच्या पाणलोट क्षेत्रात 110 मिलीमीटर, भातसा धरणात 102, वांद्रीमध्ये 200, मोडकसागर 95, तानसा 109 तर बारवी धरणाच्या परिसरात 157 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। त्यामुळे या जोरदार पावसानं धरणातील पाण्याचा साठा चांगलाच वाढलाय। धामणी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 276 दशलक्ष घनमीटर आहे, तर सध्या या धरणात 164 दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आहे। भातसा धरणाची क्षमता 942 दशलक्ष घनमीटर असून सध्या या धरणात 608 दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आहे। मोडकसागर आणि तानसा या धरणातून मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा होतो, तर बारवी धरणातून मुख्यतः ठाणे, कल्याण, भिवंडी या महापालिकांना पाणीपुरवठा होतो। बारवी धरणाची क्षमता 170 दशलक्ष घनमीटर आहे, तर सध्या या धरणात 122 दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आहे। त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये सरासरी 75% पाण्याचा साठा असल्याचं दिसतंय। जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात सरासरी 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। ठाण्यामध्ये 114, कल्याण 63, मुरबाड 98, उल्हासनगर 108, अंबरनाथ 97, भिवंडी 130, शहापूर 91, वसई 87, जव्हार 59, विक्रमगड 105, मोखाडा
134, वाडा 105, डहाणू 126, पालघर 189 तर तलासरीमध्ये 121 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ठाण्यात झालेल्या जोरदार पावसामुळे आज दादोजी कोंडदेव क्रीडा संकुल पाण्यात गेलं होतं. ठाणे महापालिकेच्या प्रतिष्ठित अशा क्रीडा संकुलात आज गुडघाभर पाणी होतं. महापालिका प्रशासनाच्या आंधळ्या कारभारामुळे हा प्रकार घडल्याचं सांगितलं जातं. दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलाच्या प्रेक्षागृहात दरवर्षी पाणी साचतं. या क्रीडा संकुलातील गाळेधारकांनी याबाबत प्रशासनाशी सतत पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यानंतर सुस्त प्रशासनाला जाग आली आणि प्रशासनानं क्रीडा संकुलाच्या बाजूनं नाल्याची बांधणी केली. पण नंतर अचानक हा नाला झाकणं टाकून बंद केला. त्याचा फटका क्रीडा संकुलातील गाळेधारकांना बसला. आज झालेल्या जोरदार पावसाचं पाणी क्रीडा संकुलात साचल्यामुळे अनेक गाळेधारकांच्या गाळ्यात हे पाणी शिरलं तर काही जण या गुडघाभर पाण्यातून आपलं काम करत होते. ठाण्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जीवितहानी झाली नसली तरी अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरून नाल्याची भिंत कोसळून नुकसान झालं. ठाण्याच्या पूर्व भागात खाडीकिनारी असलेल्या घरांमध्ये पाणी शिरून मोठं नुकसान झालं. खाडीकिनारी असलेल्या या घरांमध्ये अनेकदा पावसाळ्यात पाणी शिरतं. पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे प्रत्येक पावसात या अनुभवाला येथील रहिवाशांना सामोरं जावं लागतं. आज झालेल्या जोरदार पावसामुळे कोपरी भागातील पाटीलवाडी चाळीतील 120 घरांमध्ये पावसाचं पाणी शिरून रहिवाशांचं मोठं नुकसान झालं. या सर्व घरांमध्ये गुडघाभर पाणी दिसत होतं. दुसरीकडे टिकुजिनीवाडी जवळील बुद्धदेव व्हॅली सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून काही गाड्यांचं नुकसान झालं. या भिंतीच्या बाजूला लावण्यात आलेल्या गाड्यांवर ही भिंत कोसळल्यानं गाड्यांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. ठाण्याचं भूषण समजला जाणारा मासुंदा तलाव आता भरून वाहू लागलाय. ठाण्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मासुंदा तलाव भरून वाहतोय. आज सकाळपासून 6 तासांमध्ये 114 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे मासुंदा तलाव दुथडी भरून वाहू लागला. मासुंदा तलाव दुथडी भरून वाहू लागल्यामुळे आजूबाजूच्या रस्त्यांवरही पाणी आलं होतं. या पाण्यातून वाट काढत ठाणेकरांना जावं लागत असल्याचं दिसत होतं. मात्र आज झालेल्या पावसामुळे हवेत चांगलाच गारठा जाणवतोय. एका मुलानं आपल्या वडिलांच्या विरोधात दिलेल्या साक्षीमुळे वडिलांना त्यांच्या पत्नीच्या हत्येप्रकरणात दोषी ठरवत ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश KR वॉरियर यांनी 7 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. कोपरखैरणे इथे जावेद शहा, पत्नी नसरीन आणि 2 मुलांसह राहत होता. जावेदला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे या नेहमी दोघांची भांडणं होत असत. 10 जानेवारी 2011ला जावेदनं आपल्या 8 वर्षीय मुलासमोर नसरीनचा गळा दाबून खून केला. जावेद राहत असलेल्या घराच्या मालकानं या दोघांना भांडणं केल्यास घर सोडावं लागण्याचा इशारा दिला होता. जावेदनं घरमालकाला आपल्याला नसरीनचा संशय येत असल्याचंही सांगितलं होतं. न्यायालयानं प्रमुख साक्षीदारांच्या साक्षी आणि 8 वर्षाच्या मुलानं दिलेली साक्ष ग्राह्य धरत जावेदला नसरीनच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवत 7 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. जावेदतर्फे अनुराधा परदेशी यांनी तर फिर्यादी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील रुमा नवले यांनी काम पाहिलं. अतिधोकादायक इमारतींमधून भाड्याच्या घरात स्थलांतरित केलेल्या नागरिकांची शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे आणि महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी काल विचारपूस केली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं वर्तकनगर इथे दिलेल्या जागांमध्ये 6 इमारतींमधील अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या 87 कुटुंबियांना हलवण्यात आलंय. शहरातील आणखी 62 अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना हलवलं जाणार आहे. प्राधिकरणाच्या संकुलात राहायला आलेल्या नागरिकांची एकनाथ शिंदे आणि महापौरांसह इतर पदाधिकाऱ्यांनी विचारपूस केली. या ठिकाणी नागरिकांना पाणीपुरवठा, वीज पुरवठा तसंच इतर मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध झाल्या आहेत की नाही याची त्यांनी पाहणी केली. महापालिकेच्या वतीनं अतिधोकादायक इमारतींमधून राहणाऱ्या कुटुंबियांचं स्थलांतरण केलं जात असून नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन महापौरांनी केलंय. जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांना काल मोठ्या विचित्र परिस्थितीला सामोरं जावं लागलं. पालकमंत्र्यांचा गुरुवारी असणारा दरबार बराच वेळ चालल्यानं नाट्यप्रेमी मंडळींनी त्यांना घेराव घालून त्यांचा जनता दरबार आटोपता घ्यायला लावला.
गडकरी रंगायतांमध्ये काल ठष्ट या नाटकाचा 4:30चा प्रयोग होता. साधारणपणे पालकमंत्र्यांचा दर गुरुवारी जनता दरबार असतो. तसाच कालही 11 ते 3 या वेळात हा जनता दरबार होता. मात्र पालकमंत्री या जनता दरबारासाठी 12:30 वाजता आले. या जनता दरबाराला फारशी उपस्थिती नसतानाही जनता दरबार बराच लांबला. रंगायतांचं व्यवस्थापन नाईक आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना नाट्यप्रेमी संतप्त झाले असल्याचं सांगत होते. 4:15च्या सुमारास नाईक यांनी नाटकाच्या व्यवस्थापकांना नाट्यप्रयोग रद्द करण्यास सांगितलं. त्यानुसार हतबल असलेल्या या नाटकाच्या व्यवस्थापकांनी नाटकाच्या तिकिटाचे पैसे प्रेक्षकांना परत देण्याची तयारी दाखवली. मात्र आधीच उशीर झाल्यामुळे नाराज असलेले काही नाट्यप्रेमी नायिकांच्या या भूमिकेमुळे संतप्त झाले आणि हे सर्व प्रेक्षक रंगायतांमध्ये घुसले. यामध्ये महिलांचा विशेष पुढाकार दिसला. या नाट्यप्रेमींनी नायिकांना जनता दरबार त्वरित बंद करावा असं सुनावलं. नाट्यप्रेमींचा रुद्र अवतार पाहून नायिकांनी त्यांची माफी मागत त्वरित जनता दरबार गुंडाळला. एक प्रकारे जनतेसाठी असलेला जनता दरबार जनतेच्याच रोषामुळे गुंडाळायची वेळ पालकमंत्र्यांवर आली. त्यानंतर 4:30चं नाटक 6 वाजता सुरू झालं.